बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं, ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आपण आजतागायत पाहत आलोय, भारतीय जनता पक्षाने कधीही युती धर्म पाळला नाही, कधीही तो मैत्रीचा धर्म भारतीय जनता पक्षाने पाळला नाही. अगदी लहान भाऊ करत एखाद्या राज्यामध्ये तिथल्या स्थानिक पक्षांशी युती करायची आणि ज्या वेळेस एक काळ लोटल्यानंतर, ज्यावेळेस हे मोठे होतात त्यानंतर त्या स्थानिक पक्षाला संपवायचं. हे भारतीय जनता पक्षाचं विंचवाचं नातं आहे. तुम्हाला माहिती असेल ती विंचवाची पिल्लं कशा प्रकारे आपल्या आईलाच खाऊन घेतात ज्यावेळेस त्यांना खायला काही मिळत नाही. त्याप्रमाणे ज्यांनी यांना ज्या राज्यात मोठं केलं त्या प्रत्येक पक्षाला भारतीय जनता पक्षाने संपवलेला आहे. हा आजपर्यंतचा इतिहास आहे, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. अगदी काल परवाच ते हरियाणातलं उदाहरण पाहिलं असाल तुम्ही, JJP पार्टीचं, अकाली दलाचं पाहिलं असाल तुम्ही, युनायटेड जनता दल युनायटेडचं उदाहरण पाहिलं असाल, महाराष्ट्रात शिवसेनेचं पाहिलं असाल, तेलंगणात पाहिलं असाल, कर्नाटकात जनता दलाचं पाहिलं असाल. ही सारी उदाहरणं नेमकं काय सांगू पाहतायत. अगदी रामविलास पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीला देखील यांनी सोडलं नाही, कुणालाही सोडलं नाही. आणि सगळ्यात घाणेरडं जर उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचं तुम्हाला गोव्यातलं देखील उदाहरण द्यावं लागेल. आज पक्ष अस्तित्वाला ठेवला नाही, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष. आज संबंध गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाने स्वतःचाच मोठं करून घेतलेला आहे. जिथे जाऊ तिथे फक्त आम्हीच आणि खाऊ तिथे आम्हीच. हे सगळं सांगण्यामागचं एक कारण असं की भारतीय जनता पक्ष कायम युत्या आघाड्या करत राहिला स्वतःच्या फायद्यासाठी. जोपर्यंत तो जम बसला नाही तोपर्यंत शांत राहायचं, आणि ज्यावेळेस तो जम बसतो त्यावेळेस मात्र आपले खरे डावपेच खेळायचे आणि आपला खरा चेहरा जगाला दाखवायचा. आता महाराष्ट्रात जवळपास 25-30 वर्षांची युती, 5 वर्षांच्या युतीचा अपवाद सोडला तर जवळपास 25 वर्षाची युती. 25 वर्षाच्या युतीमध्ये 10-15 वर्ष बाळासाहेबांच्या काळातली व्यवस्थित म्हणता येतील, पण नंतरचा जो काळ, विशेषतः बाळासाहेब आपल्यातून गेल्यानंतरचा काळ, भारतीय जनता पक्ष जास्तच ॲग्रेशन मध्ये बाहेर आलं. जेव्हा कारण आजपर्यंत कसं असायचं, महाराष्ट्रात आम्ही जास्तीत जास्त सत्तेमध्ये हिस्सा घेणार आणि केंद्रामध्ये तुम्ही, महाराष्ट्रात आम्ही मोठा पक्ष, केंद्रामध्ये तुम्ही मोठा पक्ष, हे आपलं समीकरण राहिलं होतं. आणि त्याप्रमाणे दिल्लीमध्ये कधीही शिवसेना जागा वाढवून मागत नव्हती, पण महाराष्ट्रात ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका असतील त्यावेळेस मात्र शिवसेना कायम जास्त जागांचा आग्रह धरायची, कारण दिल्लीमध्ये तेवढी आपली महत्वाकांक्षा नव्हती. पण झालं कसं पहा, नंतर हळूहळू भारतीय जनता पक्षाने दिल्लीतल्याही जागा जास्त घेतल्या आणि भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्रातही शिवसेनेपेक्षा जास्त जागा मागू लागला. इथपर्यंत परिस्थिती आली. आणि ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या या महत्वाकांक्षेपुढे, असुरी महत्वाकांक्षा तुम्ही म्हणू शकता, त्यापुढे ज्यावेळेस शिवसेनेने त्यांना काट द्यायचा प्रयत्न केला, त्यांनी शिवसेनेसोबतची युती ऐन मोमेंटला तोडली. 2014 साली यांना वाटलं बाळासाहेब नाहीत, शिवसेनेला संपवायची हीच ती योग्य ती वेळ असणार, बाळासाहेब नसलेल्या शिवसेनेला आपण असेही हरवू शकतो, त्यामुळे आता आपण शिवसेनेच्या विरोधात जाऊन लढूयात. आणि त्यांनी ते आजमावलं, तरी देखील ते यश त्यांच्या पदरी पडलं नाही. आणि जवळपास 123 आमदार निवडून आल्यानंतर देखील 63 आमदार असलेल्या शिवसेनेने यांचं सत्ता स्थापनेचं जे स्वप्न होतं ते अधुरं ठेवलं. 123 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एवढे मोठे आमदार निवडून आणलेला भारतीय जनता पक्ष मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात मोठा पक्ष राहिला असेल. ठीक आहे, तुम्हाला केंद्रामध्ये मोठ्या लाटा सुनाम्यांमुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये इथपर्यंत यश मिळालं, पण शिवसेनेने स्वतःच्या जीवावर 63 आमदार निवडून आणले आणि ह्यांचं असुरी स्वप्न अधुरं ठेवलं. ही यांच्या मनामध्ये कुठेतरी एक सल होती. चला ठीक आहे, त्यावेळेस उघड शत्रू होता, उघड शत्रूशी लढणं एक वेळेस सोपं जातं शिवसैनिकांनो, पण आपल्यातच असलेल्या मित्रामध्ये जर तो शत्रू लपून बसला असेल तर मात्र हे कठीण जातं. लक्षात घ्या मला काय सांगायचंय. भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस 2019 ची मी गोष्ट करतो, 19 साली पुन्हा शिवसेनेकडे हात पसरले, मातोश्रीवर लोटांगण घातली युतीसाठी, कारण ह्यांना पुन्हा गॅरंटी नव्हती की आपण खरंच निवडून येऊ. कारण त्याचंच एक उदाहरण मी तुम्हाला वारंवार दिलंय. बिहारमध्ये ज्यावेळेस जनता दल युनायटेडशी त्यांना युती करायची होती, त्यांनी त्यांचे विद्यमान 5 खासदार घरी बसवले आणि जनता दल युनायटेडला
त्यांनी त्या जागा सोडल्या होत्या. स्वतःचे विद्यमान 5 खासदार बसवणारा भारतीय जनता पक्ष कधीच नव्हता, पण कुठेतरी तो आत्मविश्वास डळमळीत झाला होता. त्यामुळे त्यांनी जनता दल युनायटेडशी युती करण्यासाठी 5 जागांवर पाणी सोडलं होतं. अगदी तोच प्रकार त्यांनी महाराष्ट्रात केला. पुन्हा एकदा शिवसेनेच्या पुढे लोटांगण घालण्याचा प्रयत्न केला. आता झालं कसं, ज्यावेळेस आपण वेगळे लढलो त्यावेळेस 63 जागा निवडून येतात, ज्यावेळेस आपण युतीमध्ये लढतो त्यावेळेस आपल्या 56 जागा निवडून येतात. याचं एक कारण तुम्हाला सांगायचं आणि त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओचा खटाटोप. ते कारण असं, ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार उभा राहिला, ज्या ज्या ठिकाणी जवळपास 117 जागांवर शिवसेना उभी राहिली होती, समसमान म्हणता शिवसेनेला 117 जागांवर आणून ठेवलं. पण 117 जागांपैकी जवळपास 28 ठिकाणी भारतीय जनता पक्षाने स्वतःचे अपक्ष, अधिकृत अपक्ष उभे केले होते. याची मी तुम्हाला त्याही वेळेस उदाहरणं सांगितली होती. मी तुम्हाला 3 ते 4 चांगली उदाहरणं सांगतो. अंधेरी पूर्व असेल, उरण असेल, भिवंडी असेल, कोल्हापूरच्या 6 जागा असतील. अशी महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहेत जिथे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या अपक्ष उमेदवारामुळे पडला. जवळपास 28 ठिकाणी शिवसेनेचं नुकसान झालं. शिवसेनेच्या मतांच्या जीवावर भारतीय जनता पक्ष त्यावेळेस जवळपास 105-106 जागा पुन्हा गाठू शकला. हे लक्षात घ्या. 28 जागा शिवसेनेच्या जवळपास पडल्या होत्या. आता हे सांगण्याचं तात्पर्य असं, अगदी तेच घडतंय पहा ना, ज्यासाठी या भारतीय जनता पक्षाच्या पेकाटात आपण लात घातली होती, कारण हा मित्राच्या रूपातला शत्रू आहे. अगदी तेच कारण आता घडतंय, ज्याच्यासाठी हे गद्दार सारे शिवसेनेला निघून गेले, शिवसेनेला सोडून निघून गेले. त्या गद्दारांना एक चांगलं उदाहरण मला आज द्यायचंय. बुलढाण्यामध्ये तुमच्या शिंदे टोळीचा अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव, विद्यमान खासदार असलेला प्रतापराव जाधव असताना या भारतीय जनता पक्षाने त्यांच्याच बुलढाणा जिल्ह्याचा जो निवडणूक समन्वयक असेल, जे काही पद असेल मला माहित नाही, विजयराज शिंदे मागील 3 टर्मचे आमदार, आता सध्याचे माजी आमदार आहेत, पण हे 3 टर्मचे माजी आमदार यांची अपक्ष अधिकृत उमेदवारी जाहीर करून टाकली. मी तुम्हाला त्यांचा एक व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ तुम्ही पहा. अगदी अधिकृत उमेदवारी कशी जाहीर केली जाते. भारतीय जनता पक्षाचे ते गमचे गळ्यामध्ये घालून विजयराज शिंदेने आपला काल फॉर्म भरला, म्हणजे 1 एप्रिल रोजी आपला फॉर्म भरला. जरा पहा आजचा हा व्हिडिओ. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवारही जाहीर झालाय. मात्र आज भाजपाकडनं माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विजयराज शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, आज भाजपाकडनं तुम्ही अर्ज दाखल केलाय, काय पहिली प्रतिक्रिया असते? मी यापूर्वीही आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे की मी भाजपाकडून जो आज अर्ज दाखल केला तो भारतीय जनता पक्षाच्या मतदारांची आणि कार्यकर्त्यांची जी भावना गेले अनेक वर्ष मनामध्ये दबून होती, त्या सुप्त भावनेला माझ्या उमेदवारी अर्ज दाखल करून एक वाट मोकळी करून दिली. मात्र महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे, तुम्ही बंडखोरी केली असं म्हणायचं? मुळीच नाही आहे. मी भाजपचा कार्यकर्ता आणि भाजपसाठी जे परिश्रम घेतलेले आहेत आणि भाजपचा लोकसभेचा निवडणूक प्रमुख या नात्याने इथे कमळ निवडून आणणं ही माझ्यावरती जबाबदारी दिली होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्ष यांच्यावर कुठेतरी कारवाई करेल, यांना पक्षातून बडतर्फ केलं जाईल, अशा प्रकारची काहीतरी कारवाई काहीही झालं नाही. विजयराज शिंदे आजही पक्षात आहे आणि मानाने आहे, आणि विजयराज शिंदे तिथली उमेदवारी लढणार देखील आहे. म्हणजे अधिकृत उमेदवाराला आता शिंदे टोळीच्या, शिवसेना सोडाच, शिंदे टोळीच्या अधिकृत उमेदवाराला पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षात जे काही 6-7 जागा यांना सुटणार आहेत, त्या 6-7 जागांवर देखील यांचे अपक्ष अधिकृत उभे राहतील. हे मला तुम्हाला या सर्वातून सुचवायचंय. ज्या ज्या गोष्टी आपण बोलत असतो त्या कशा सत्यात उतरतात हे तुम्हाला सर्वांपर्यंत मला पोहोचवायचं होतं. त्यासाठी हा सारा खटाटोप. लक्षात घ्या, ज्या कारणांसाठी एकनाथ शिंदेने शिवसेनेची साथ सोडली, उद्धव साहेबांच्या पाठीशी खंजीर खुपसला, ती सारी कारणं आता एकनाथ शिंदेवर उलटताना दिसत आहेत. काँग्रेसच्या मांडीला मांडी, काँग्रेस सारी स्वतःकडे घेतली, भारतीय जनता पक्षही स्वतःकडे घेतोय. त्यानंतर आम्हाला निधी मिळाला नाही, अजित पवार स्वतःकडे घेतले, स्वतः पुन्हा ते अर्थ खातं त्यांच्याकडे देऊन केलं. त्यानंतर आम्हाला जागा वाटपामध्ये देखील आमचा सन्मान होणार वगैरे वगैरे वल्गना करणारे एकनाथ शिंदे आज स्वतःच्या मुलाची देखील जागा मागवून घेऊ शकत नाहीत. पहिल्या यादीमध्ये स्वतःचा मुलगा श्रीकांत शिंदे याची जागा देखील ते घोषित करू शकले नाहीत. इतकी घाणेरडी परिस्थिती जर एकनाथ शिंदेंवर असेल तर विचार करा, भविष्यामध्ये ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस काय होणार. दयनीय अवस्था आहे यांची, ही दयनीय अवस्था आहे. मी ते मागे वारंवार म्हणालो, कर्माचा फेरा, ज्यावेळेस कर्म वसुलीला निघतं त्यावेळेस कुणाचा वशिला चालत नाही आणि कर्माचा हंटर चांगलाच लागतो म्हणे.
असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. जरा उघड्या डोळ्यांनी बघा नीट प्रतापराव जाधव, ज्यासाठी तुम्ही हा सारा अट्टहास केला, शिंदे टोळीत जाऊन बसलात, तुमच्या विरोधात अपक्ष उभा राहिला. हेच आम्ही वारंवार सांगत होतो. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.